म्हणजेच तो मुद्दाम काहीच प्रश्न न करता बोटाचे ठसेच बदलायचा डाव करत होता. काव्याच्या नजरा खोलीभर फिरफिरल्या आणि ती म्हणाली, ठीक आहे, आपण बोटाचे ठसे तपासू या. आताच्या क्षणी तिला रुद्राशी वाद घालणं परवडणार नव्हतं. तिने गोडपणाचं रूप धारण करून त्याच्या निर्णयाला संमती दिली. दूर उभी असलेली कामिनी मनात म्हणाली, ही इतकी धीट होऊन बोटांचे ठसे तपासायला तयार होते, ही तर खूपच बिनधास्त आहे. अर्थात काही क्षणापूर्वीच तीच कामिनीने शोकेस पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच ते खाली पडले होते. खरंच तपास झाला तर सत्य समोर येणार हे तिलाही माहीत होतं. काव्याची ही जिद्द बघून सानिया उत्सुक झाली. नेमकं कामिनी कोणता डाव खेळते हे तिला बघायचं होतं. तीही लगेच म्हणाली, ठीक आहे, मलाही मंजूर आहे. रुद्रला फार वेळ घालवायचा नव्हता. तो शांतपणे म्हणाला, तपासाचा निकाल लागला की मला सांगायला विसरू नका. रुद्र निघून गेला. कामिनी वेटरकडे वळून कटाक्ष टाकत म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना तो कोण होता? खरं सांगायचं तर मी त्याला खूप जवळून ओळखते. आमचं नातं तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे. वेटर थोडा हादरला. त्याच्या चेहऱ्यावर अचानक समजूतदारपणाचा भाव उमटला. ती रुद्रची बायको आहे का हे जाणून त्याने झपाट्याने फॉरेन्सिक टीमला बोलावलं. काव्याला या सर्वांचा पत्ताही नव्हता. ती थेट आत गेली. काही वेळातच तपासाचे निकाल तयार झाले आणि सर्वांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलावण्यात आलं. काही जण हातात फाईल घेऊन आत आले. कामिनीच्या चेहऱ्यावर विजयाचा आत्मविश्वास झळकत होता. ती म्हणाली, काव्या, निकाल काहीही लागला तरी मी तुला माफ करीन. तू फक्त तुझी चूक मान्य कर. काव्या तिच्याकडे उपासाने पाहत म्हणाली, ही बाई वेडी आहे की काय? वेटरने निकाल वाचला. सर्व कर्मचाऱ्यांचे ठसे तपासले असता काव्याचे ठसे सापडले आहेत. कामिनीच्या चेहऱ्यावर जणू दिवाळीच झाली होती. तिचा चेहरा आनंदाने उजळला. हे शक्यच नाही. काव्या जागेवरून उठून म्हणाली, मी कधीच त्या वस्तूला हात लावलेला नाही. रुद्रने तिच्याकडे पाहिलं. ती खोटं बोलते असं वाटत नव्हतं, पण कामिनी मात्र सुरुवातीपासूनच खूप खात्रीने वागत होती. त्याचा चेहरा कालवंडला. तुम्हाला खात्री आहे मी हे पुन्हा तपासायला दिलं तर तोच निकाल येईल आणि जर वेगळा आला तर त्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत का? वेटर थबकला. हे काय चाललंय? कामिनीनेच तर हे निकाल लावायला सांगितला होता ना? वेटर अडखळत बोलला. त्यामुळेच रुद्रची शंका वाढली. तो मोबाईल उचलून काही बोलवायला निघाला. इतक्यात वेटर म्हणाला, रुद्रसाहेब, ही सगळी चाचणी मिस कामिनीच्या सांगण्यावरून केली गेली होती. कामिनीचं शरीर हादरलं. मी काही केलं नाही. हे खोटं आहे. मी काही सांगितलं नव्हतं. ती किंचाळली. पण वेटर म्हणाला, तिनं स्वतःला तुमची पत्नी म्हणून ओळख दिली, म्हणून आम्हाला वाटलं की तीच तुमच्याकडून आदेश आणते आहे. कामिनीचा चेहरा एकदम फिकट पडला. ती लाल झाली, लाजली. तरीही ती रुद्रकडे बघत गयावया करत म्हणाली, मी असं काहीच म्हटलं नव्हतं. मला माहिती नाही त्यांनी असं का केलं. रुद्रचा चेहरा आता गंभीर झाला. म्हणजेच निकाल बदललेत तर मग खरा निकाल काय आहे? वेटर घाबरला. आता आणखी काही लपवून उपयोग नव्हता. ते ठसे कामिनीचे होते, काव्याचे नव्हे. कामिनी सुन्न झाली, पण तिने अजूनही नकार दिला नाही. हे खोटं आहे. रुद्र शांतपणे उठला. निकाल मिळाला आहे त्यानुसारच कारवाई करा. तो एकदाही मागे न पाहता निघून गेला. कामिनी त्याच्या मागे जाऊ लागली, पण वेटरने तिला अडवलं. तुम्ही नुकसान भरपाई न देता जाऊ शकत नाही. हो, आणि वर सांगतेस की तू रुद्रची बायको आहेस. काय स्वप्न पाहतेस ग? अगं, रुद्रसाहेब कधी तुझ्यासारख्या बाईकडे पाहतील? स्वप्नातही नाही. त्या वेटर्सने टोमणे कामिनीच्या स्वाभिमानावर घाव घालत होते. रुद्र असं का वागतोय? त्याने माझी मदत का नाही केली? कामिनीचं मन कोसळून गेलं. काव्या पाठवून घरी जात असताना घराबाहेर सानिका उभी असलेली दिसली. तू इथे काय करत आहेस? काव्या चकित होऊन विचारते. सानिका चिडून म्हणाली, तू मला फसवले. आता आठवते मला. त्या दिवशी रुद्र तुझ्या घरी आला होता प्रोजेक्टबद्दल बोलायला. काव्याने हसण्याचा प्रयत्न केला. तुला काहीतरी भ्रम झाला असावा. नाही, मला त्याचे कपडे आठवतात. पूर्णपणे काळ्या रंगाचे. तो नेहमीच असाच पेहराव करतो आणि त्याची रचना सडपातळ बांधा. मी अगदी नक्की सांगते. काव्या मनात म्हणाली, फक्त पकडले नाही म्हणजे अजून काही सिद्ध नाही. सानिका पुढे आली. मी आत येते. मला वाटतं तो अजूनही तुझ्याच घरी राहतो. नाही, तू आत येऊ शकत नाहीस. काव्या दारात उभी राहिली.
मला जाऊ दे रुद्र. रुद्र तू आत आहेस का? सानिका ओरडू लागली. ठीक आहे, माझी चूक होती. हो, तू रुद्रच होता, मी कबूल करते. काव्याने नाईलाजाने मान्य केलं. काय, तूच रुद्रची बायको आहेस? सानिका अचंबित झाली. हा तर खूप मोठा खुलासा आहे. काव्याने थोडं झाकलं. गप्प बस, सगळ्यांना सांगशील का? तू नाही ग, काळजी करू नको, मी गुपित ठेवेन. ही ही. सानिकाच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं, पण काव्याला मनातून खात्री नव्हती, ही खरंच गुपित ठेवणार का? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काव्याने अध्यक्ष अभिजित यांना सांगितलं, युरोपियन टीमशी मी बोलले आहे, मी साईटला जायला ठरवले. अभिजित अजूनही संशयक होता. शिवाय इतर कर्मचाऱ्यांनीही म्हटलं, इंजिनियर काव्या, हे खूप धोकादायक आहे, पुन्हा विचार कर. सानियानेही टोचलं, तिला फक्त पैसे मिळवायचेत, बाकी कशाशी काही घेणं देणं नाही. काव्याने तिच्याकडे कटाक्ष टाकला, तर सानिया म्हणाली, असं काय पाहतेस? मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात नाव खुपसत नाही, आणि ही तुमच्या कंपनीची गोष्ट आहे, जगाची नाही. सगळ्यांना वाटतं होतं की काव्य खूप धोक्यात जात होती. तेवढ्यात तिथे रुद्र पकडला. सगळे थक्क झाले. रुद्र इथे कशाला आला? फक्त काव्याकरता? अध्यक्ष अभिजित पटकन पुढे आले. सानियालाही विश्वास बसत नव्हता. आता खरंच काहीतरी वेगळंच घडणार होतं. सानिया उठून उभी राहिली. रुद्र, तुम्ही इथे कशासाठी आलात? पण रुद्रने तिच्याकडे न पाहता सरळ खोलीच्या आतल्या बाजूला चालत गेला. अध्यक्ष अभिजित पटकन उभा राहिला आणि रुद्रसाठी आपली खुर्ची सोडली. रुद्र शांतपणे बसला आणि काव्याकडे पाहत म्हणाला, तुला खरंच त्या साईटवर जायचं आहे? हो, काव्याने मान डोलावली. मी आधीच निर्णय घेतला आहे. सानिया म्हणाली. रुद्र, अशा छोट्याशा प्रोजेक्टसाठी स्वतःला त्रास देण्याचं काय कारण? मी पाहते ना सगळं. पण रुद्रने जणू तिचं काही ऐकलंच नाही आणि तो अजूनही फक्त काव्याकडेच पाहत राहिला. मग आपण दोघेही जाऊया. दोघेही? याचा अर्थ रुद्रही त्या साईटवर जायला तयार होता. सानियाने लगेच नकारार्थी मान हलवली. नको रुद्र, खूप दूर आहे आणि अजून बांधकाम सुरू झालेलंही नाही. धोका आहे. रुद्रने आपलं डोकं वर केलं. काव्या एक मुलगी असून जाऊ शकते, तर मी का नाही? सानियाचे दात घट्ट झाले. मग मीही येते. रुद्रने तिला डावलत म्हटलं. हवं तर ये. काव्या गोंधळलेली होती. तो दुसऱ्यांच्या प्रोजेक्टमध्ये स्वतःहून का लक्ष घालत होता? बऱ्याच लोकांना हेच वाटत होतं. कुजबूज सुरू झाली. काय आश्चर्य, अध्यक्ष रुद्र इतका लहान प्रोजेक्ट बघायला स्वतः आला आहे. माझ्या मते तो मिस काव्याकरते आलाय. दोघांचं नातं काहीतरी वेगळंच वाटतं. हो ना, काव्या तर त्याला रुद्र म्हणते, अगदी जिव्हाळ्याने. आणि ती इथे टायटन कंपनीमध्येही रुद्रमुळेच आली, असं मी ऐकले. हे ऐकून सानिका चिडली. काय बकवास करता तुम्ही? हे सगळं काव्यासाठी आहे, सानियासाठी नाही. लोक हसू लागले. अगं, स्वप्नात राहतेस का? काव्या एक साधी डिझायनर आहे, तिचा काही बॅकग्राऊंडही नाही. सानिकाच्या तोंडाचं पाणी पाळलं. संध्याकाळी काव्या दबकत रुद्रच्या विश्रांती कक्षात गेली. रुद्र, तुम्ही असं का माझ्या कामात हस्तक्षेप करू शकता का? तिने विचारलं. तू माझी बायको आहेस, का नाही करू शकत? रुद्रने शांतपणे उत्तर दिलं. हे ऑफिस आहे, इथे मी कुणाची बायको नाही. काव्याचं उत्तर होतं. रुद्र थोडासा हसला. इथे मी टायटन कंपनीचा CEO आहे. मला प्रत्येक प्रोजेक्टबद्दल चौकशी करण्याचा अधिकार आहे. काव्या गप्प झाली. तुम्ही अगदी कंट्रोल फ्रीक आहात. तेवढ्यात तिने दरवाजा उघडला आणि पाहिलं. बाहेर सानिका कान लावून ऐकत होती. तू काय करतेस इथे? काव्या ओरडली. सानिका बिचकली. खरं तर ती फक्त इकडून जात होती, पण काव्य आत जाताना पाहून तिचं मन शिपर मोडमध्ये गेलं आणि ती ऐकायला थांबली. काव्य अजूनही चिडलेली होती. तिला आता काही लपवायचं नव्हतं. ती तिथून निघून गेली. सानिका तिला थांबणार होती, पण तीव्र थंडीच्या नजरेने कोणीतरी तिच्याकडे पाहत होतं. रुद्र, तो इतका भेदक होता की सानिका घाबरलीच. अध्यक्ष रुद्र, मी मुद्दाम ऐकण्याचा प्रयत्न केला नाही. काव्याने मला तुमच्या नात्याबद्दल आधीच सांगितलं होतं. मी फक्त उत्सुकतेपोटी थांबले होते. पुन्हा असं नाही करणार, ती घाईघाईने म्हणाली. पण रुद्र शांतपणे विचारलं, तू आणि काव्य चांगले मित्र आहात? हे प्रश्न कुठून आले? हो, आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत. खूप जवळचं नातं आहे आमचं, सानिकाने उत्तर दिलं. बरं, आता ये, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काय? सानिका काहीतरी वेगळंच अपेक्षित करत होती, पण तिच्या आश्चर्याला पारावर उरला नाही जेव्हा रुद्रने तिच्यावर एक गुप्त जबाबदारी सोपवली. काव्यावर लक्ष ठेवायचं आणि काहीतरी वेगळं जाणवलं तर त्याला कळवायचं. हे ऐकून सानिका रोमांचित झाली. रुद्रला काव्याची काळजी वाटते. तो तिला कामावर कोणी त्रास देतोय का हे जाणून घ्यायला इतका पुढे आलाय.
काय माणूस आहे हा, आपल्याला एकदम शोभून दिसेल त्याच्याबरोबर. साईटवर पोहोचायला त्यांना 4 तास लागले. तिथे सध्या साफसफाई आणि मोजमापाचं काम सुरू होतं. काव्या मागं चालत असताना रुद्र म्हणाला, जागा बरी आहे, पण इतकी खास नाही की इथे रिसॉर्ट करावा. शिवाय विकासचा दुसरा काही हेतू असणार. माझं काही घेणं देणं नाही. मला इथे रिसॉर्ट नफा देईल का याचा अंदाज घ्यायचा आहे, काव्या म्हणाली. रुद्रने तिच्याकडे खोल नजर टाकली. तेवढ्यात सानिया धावत आली आणि त्यांच्यामध्ये शिरली. रुद्र, तुम्ही भुकेले नाही का? इतका वेळ गाडीत बसून झालं. मागे एक छान ढाबा आहे, तिकडे जाऊया का, ती म्हणाली. रुद्रने खोल श्वास घेतला. काही न बोलता. सानिका मात्र लगेच पुढे आली. काव्या, तू भुकेली आहेस का? आपण दोघीच जाऊया का? ते दोघं कामात बिझी आहेत ना. काय चाललंय हे? सानियाने चिडून पाहिलं, पण रुद्रसमोर ती फारसं बोलू शकली नाही. सानिका हसत काव्याला घेऊन गेली. बऱ्याच अंतरावर गेल्यावर सानियाने सानिकाला झटकून टाकलं. तुला खायचं असेल तर तू जा, माझ्या मागे लागू नकोस, डोकं खराब करतेस, सानिया तिरस्काराने म्हणाली. पण सानिकाला त्याचा काही फरक पडला नाही. ती आता रुद्रची हेर होती. तिचं कामच होतं सानियासारख्यांना बाजूला करण्याचं. रुद्रने तिच्यावर विश्वास टाकला होता आणि काव्याची सुरक्षा त्याच्यासाठी महत्त्वाची होती. काही कमाल माणूस. काव्या अजूनही मातीची तपासणी करत होती, कामगारांशी बोलत होती. संध्याकाळपर्यंत त्यांना लक्षात आलं, इथेच थांबावं लागेल. सानियाने रुद्रकडे पाहिलं. मग आपण परत जाऊया का? फक्त 4 तासाचा प्रवास आहे का? इथेच या जंगलात थांबायचं? काव्या, तू काय ठरवलं आहेस? रुद्रने विचारलं. मालक उद्या येणार आहेत, आपण सगळे एकत्र परत जाऊ उद्या दुपारी, काव्या म्हणाली. पण आपणही थांबू. मग आपणही थांबू, रुद्रने ठामपणे सांगितलं. सानिया आतून फणफणली. हा खरंच काव्यासाठी थांबतोय का? रुद्र, इथली हॉटेल खूपच सडकी आहे, ती कुरकुरली. पण लगेच तिच्या मनात विचार आला, कदाचित सगळे एका खोलीत थांबतील. सानियाने थोडा वेळ गप्प राहून विचार केला, पण शेवटी काही न बोलता निघून गेली. ती आणि इतर काहीजण एका जुनाट आणि अस्वच्छ हॉटेलमध्ये थांबले होते आणि ती तिथल्या परिस्थितीने प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिला तिथे अजिबात झोप लागत नव्हती. शेवटी ती ठरवते की रुद्रच्या खोलीत जावं. ती दाराजवळ पोहोचते आणि तेवढ्यात रुद्र दार उघडून बाहेर येतो. सानियाच्या चेहऱ्यावर वेदनादायक भाव उमटले होते. रुद्र, हे हॉटेल फारच ओंगळवाणं आहे, मला झोपच लागत नाही. मग तू परत घरी जा, रुद्र थंड स्वरात म्हणाला. तो काहीतरी कामासाठी निघण्याचा घाईत दिसत होता. थांब ना, तिने त्याचा हात पकडला. रुद्र, कुठे चाललायस? काय हवंय तुला? मला काम आहे. रुद्रचा आवाज त्रासिक झाला. सानियाच्या डोळ्यात रागाने पाणी जमा झालं. तू काव्याला भेटायला चाललायस ना? हो, आणि त्यात चुकतंय काय? ती माझी बायको आहे, हे तुला माहीत आहे. रुद्रने शांत पण गंभीर स्वरात उत्तर दिलं. सानियाचं काळीधस्त झालं. पण तुझं तिच्याशी लग्न जबरदस्तीचं झालं होतं ना? खरंच तुझ्या मनात तिच्यासाठी काही आहे का? रुद्र काही क्षण स्तब्ध झाला. ती माझी बायको आहे. भावना असोत किंवा नसोत ते महत्त्वाचं नाही. पण तू तिच्यासाठी सगळं काही केलंस. त्या जुन्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेला, तिला मदत केली, तिच्या प्रोजेक्टसाठी धावपळ करतोयस. हे सगळं तू आनंदीसाठी कधीच केलं नव्हतं. गप्प बस. रुद्राचे डोळे काळसर झाले. त्याचा राग उफाळून आला. सानिया क्षणात गप्प झाली. तिला माहीत होतं ते नाव रुद्रचं वज्र होतं. त्याचा भूतकाळ त्याला आठवण करून देणं चुकीचं होतं. सानिया डोळ्यातून अश्रू वाहत पळून गेली. रुद्र क्षणभर थांबला. तिचे शब्द मनात घुमत होते. तुला खरंच तिच्यासाठी भावना आहेत का? रुद्रच्या मनात काव्याचा चेहरा तरळला. तिचं निरागस हसणं, तिचं चिडणं, चुकीसाठी केल्या खोट्या सबबी. आधी त्याला हे सगळं असह्य वाटायचं, पण आता काहीतरी बदललं होतं. तो लगेच तिच्या खोलीकडे निघाला. पण अजून तो पोचायच्या आधी त्याला काव्या समोरच दिसली. ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मी साईट तपासली, काही विशेष अडचण नाही आहे. माझी योजना पूर्णतः कार्यक्षम आहे. उद्या येशील का अभिजित? तू वाट बघशील तर मी नक्की येईल. मी खरंच अपेक्षा करते की तू येशील. माझं मत पुरेसं नसेल, तुझं निरीक्षण आवश्यक आहे. माझ्यासोबत येशील हेच महत्त्वाचं आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काव्या क्षणभर अचंबित झाली. तिचा आवाज किंचित लाजलेला होता. तसं काही नाही, पण मला तुझ्यासोबत हा प्रोजेक्ट करायचा आहे. तू सहभागी झालीस तर मला खूप आनंद होईल. ठीक आहे, मी तयार आहे. फोन ठेवून काव्याला वाटलं कोणीतरी तिच्या मागे आहे, पण वळून पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं.
ती पुढे निघाली. खरं तर ती रुद्रच्या खोलीत जायला निघाली होती, कारण हॉटेलची अवस्था पाहता ती चिंतित होती. पण अर्ध्या वाटेवर अभिजितचा कॉल आला. ती हॉटेलमध्ये पोहोचली आणि अनेक वेळा दार ठोठावलं, पण काही प्रतिसाद नव्हता. कृपया तुम्ही दार उघडू देऊ शकाल का? आतला माणूस काहीच उत्तर देत नाहीये, ती वेटरला म्हणाली. वेटर म्हणाला, हा पाहुणे थोड्याच वेळात निघून गेला. त्यांनी चेक आऊट केलं. काय? काव्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. रुद्र इतक्या अचानक निघून गेला? पुढच्या दिवशी सगळ्यांना कळलं की रुद्र रात्रीच निघून गेला होता. सानियाही त्याच्यासोबत गेली होती, पण कोणाला फारसं काही विशेष वाटलं नाही. फक्त काव्याच्या मनात शंकेचं बी रुजलं. सानिका प्रचंड संतापली होती. हे लोक बकवास करतात. रुद्र तर तुझा. तू शांत बस. काव्याने तिला थांबवलं. तुला सगळ्यांना माहिती देणं आवश्यक वाटतं का? पण तुला काही वाटतं का? तुला त्रास होत नाही का हे ऐकून की तुझा नवरा दुसऱ्या बाईसोबत आहे? शक्य आहे, त्याच्या काही कथा असतील, काव्याने थंडपणे उत्तर दिलं. पण तिच्या मनात अस्वस्थता दाटून आली होती. तू खरंच विचित्र आहेस काव्या, सानिका म्हणाली. रुद्र तुला चांगलं वागवत आहे, मग का नेहमी उलट जातेस? काव्याने फक्त उत्तर दिलं, तू घे ती चांगुलपणा, मला नको. ती थेट साईट पाहून घरी परतली. पण रुद्र तिथे नव्हता. घर ओसाड भासू लागलं. ते थकून बसली आणि पोटावर हात ठेवून म्हणाली, बहुधा त्याचा माझ्यावरील संयम संपलाय. कदाचित त्याने सानियाशी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. आता आपण दोघं मोकळे. तू सुरक्षित जन्म घेऊ शकतोस. आनंद झाला ना? पण का कोणास ठाऊक हे बोलताना तिच्या मनात अनामिक वेदना दाटून आली. तेवढ्यात फोन वाजला. शिवायचा कॉल होता. काव्या पटकन, रुद्र पूर्णपणे नशेत आहे. आम्हाला काही करता येत नाही. तूच काहीतरी कर. कुठे आहे तो? ती चक्रावून विचारते. ग्रीन बे बार. काव्या धावत पोहोचली. आतूनच खूप गोंधळ ऐकू येत होता. अरे प्रेसिडेंट रुद्र, तू माझं पेय प्यायलास? नाही, माझं जास्त गोड होतं. शिवाय ओरडला. सगळे गप. गायकवाड कुटुंबाची सून येते. कुणीतरी हसून म्हटलं, सून म्हणजे? पण प्रेसिडेंट रुद्र, तिच्याकडून सेवा नकोय, म्हणून आम्हालाच सेवा करावी लागते. काय करणार ती?